नमस्कार. भारतीय संगीत कला मंच या संस्थेतर्फे आपणा सर्वांचे मी स्वागत करतो. प्रमाणे आमची ही संस्था ही शास्त्रीय संगीताला वाहिलेली अशी संस्था आहे. आपण विचाराल शास्त्रीय संगीत म्हणजे काय? तर शास्त्रीय संगीत म्हणजे मनाने एखादी कन्सेप्ट डेव्हलप करून ती कन्सेप्ट गाण्यातून मांडणं, याला शास्त्रीय संगीत असं म्हणतात. शास्त्रीय संगीत हे का शिकायचं? प्रत्येक गोष्टीच्या मागे एक हेतू असतो, किंबहुना असावा. आपण एखादी गोष्ट का करतो, का शिकतो, याच्या मागे काहीतरी विचार असावा असं मला वाटतं. शास्त्रीय संगीत आपण का शिकतो असं जर कोणाला विचारलं तर उत्तरं अशी मिळतात की आमच्या स्वतःच्या आनंदासाठी, किंवा एक छंद म्हणून, किंवा वेळ जाण्याचे साधन म्हणून. मित्रांनो, ही कारणं खरी आहेत का? कारण शास्त्रीय संगीत शिकायला लागल्यापासून जवळजवळ 12 वर्षांनी आपल्याला त्यातला आनंद मिळायला लागतो. त्यामुळे आनंद मिळवण्यासाठी शिकतो हे मला पटत नाही. दुसरा, छंद म्हणून शिकतो. मुळात संगीत हा छंद नाहीच आहे. ती एक तपश्चर्या आहे, ती एक मोठी कला आहे, आणि ती सादरीकरणाची कला आहे, ज्याला ललित कला असं म्हणतात. म्हणून छंद म्हणून हे कधी शिकू नये. तर मग कशासाठी शिकायचं? वेळ जाण्यासाठी? वेळ जाण्यासाठी अनेक साधनं आहेत. सध्या प्रगत असे मोबाईल आहेत, टी व्ही आहे. मग संगीत, आणि तेही शास्त्रीय संगीत, का शिकायचं? आणि काय शिकायचं शास्त्रीय संगीत म्हणजे? हेतू काय? हा हेतू बऱ्याच लोकांना माहीत नसतो, आणि ज्यांना माहीत असतो ते काय सांगतात की आम्हाला ह्यात मोठा कलाकार व्हायचं आहे आणि लोकरंजन करायचं आहे, लोकांचं मनोरंजन करायचं आहे. मित्रांनो, शास्त्रीय संगीतात 2 प्रकार आहेत. एक स्वतःला समाधानी करण्यासाठी, आणि दुसरा स्वतःसाठी पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आणि लोकांना खुश करण्यासाठी. यातला कोणता पर्याय आपण निवडायचा आहे हे आपणच ठरवायचं असतं. शास्त्रीय संगीत हे फार पूर्वीपासून एका हेतूसाठी वापरलं गेलं, आणि तो काय हेतू होता तर संगीतोपचार आणि निसर्गाशी नातं जोडणं, हे 2 हेतू होते. यामध्ये संगीतोपचार म्हणजे आपल्या शास्त्रीय संगीतामुळे किंवा राग संगीतामुळे मानवाच्या मानसिक आणि शारीरिक कमतरतेवर आपण कसा विजय मिळवू शकतो, कोणते राग गायल्याने कोणता रोग कमी होऊ शकतो. मी बरा होऊ शकतो असं म्हटलं नाही, कमी होऊ शकतो. यासाठी शास्त्रीय संगीत हे हजारो वर्ष, हजारो कलाकारांनी विकसित केलं. परंतु सध्या संगीतोपचाराकडे विशेष कोणाचं लक्ष नसतं. संगीताच्या वेगवेगळ्या परीक्षा पास होण्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं, आणि परीक्षा पास होऊन तरी काय करणार ते त्यांना माहीत नसतं. तेव्हा संगीतोपचार, किंवा ज्याला इंग्लिशमध्ये म्युझिक थेरपी असं आपण म्हणतो, तो एक हेतू शास्त्रीय संगीताचा असतो. तो कसा असतो? मग खरंच त्यांनी रोग कमी होऊ शकतात का? त्यांनी फक्त मानसिक
रोग कमी होतात की शारीरिकही होतात, हे आपल्याला जाणून घ्यावं लागतं. परंतु हे कुठल्याही क्लासमध्ये शिकवलं जात नाही. किंबहुना संगीतोपचार पद्धती कुठल्याही क्लासमध्ये सांगितली जात नाही. त्यासाठी आम्ही म्युझिक थेरपी किंवा संगीतोपचार काय आहे, कोणत्या रागाने, कोणता राग कुठल्या रोगावरती रामबाण ठरतो, त्यांनी मानसिक रोगी कसे बरे होतात, याबाबत व्याख्यानाचे आयोजन करतो. यामध्ये प्रात्यक्षिकासह आम्ही म्युझिक थेरपी किंवा संगीतोपचाराची सविस्तर माहिती देतो. हा कार्यक्रम 2 तासाचा असतो आणि त्यामध्ये वेगवेगळे राग सादर केले जातात आणि त्यातून लोकांवर काय परिणाम होतो हेही तपासलं जातं. आपल्याला जर यामध्ये रस असला, संगीतोपचार जाणून घ्यायचा असला, तर खालील नंबरवर अवश्य संपर्क करा. श्री किरण फाटक 9819531904. पुन्हा ऐका, 9819531904. यासाठी आम्ही अत्यंत माफक अशी फी आयोजकांकडून घेतो. मात्र आयोजकांनी हे बघितलं पाहिजे की जास्तीत जास्त रसिक या कार्यक्रमाला कशी हजेरी लावतील. म्हणजे हा संगीतोपचार आणि शास्त्रीय संगीताचा एक अत्यंत मोलाचा असा हेतू अनेक लोकांपर्यंत पोचेल आणि अनेक लोक तो हेतू अजून अनेक लोकांपर्यंत पोचवतील आणि एक चांगली थेरपी विकसित होईल. आणि आज जे काही आयुष्य संघर्षमय झालंय, तो संघर्ष थोडाफार कमी होईल. म्हणून मी सगळ्यांना विनंती करीन, सर्व संस्थांना विनंती करीन की आम्हाला तुम्ही या व्याख्यानासाठी बोलवा आणि जाणून घ्या की संगीतोपचार म्हणजे काय. संगीतोपचारासाठी विशेष कुठल्याही उपकरणांची जरूर लागत नाही. मात्र एक शांत अशी खोली असावी लागते आणि आपणही जर रागगायन चांगल्या प्रकारे शिकला असाल तर या संगीतोपचाराचे प्रयोग रुग्णांवर करू शकता. म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करीन की आम्ही संगीतोपचार पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तुम्ही सुद्धा त्यात सामील व्हा. एवढे बोलून आणि एवढी विनंती करून मी इथेच थांबतो.